राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण इथं बनवणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडीचा ढोकळा। ढोकळा वेगवेगळ्या प्रकारे बनतो, कधी डाळ तांदळाचा, कधी रव्याचा, कोणी बेसनाचा बनवतात। तर आपण इथे बनवणार आहोत बेसन आणि रव्याचा। यासाठी मी 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि अर्ध वाटी बेसन घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता मी घातलेलं आहे दही, मीठ आणि हळद। त्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या प्रकारे। आणि वरून आता आपण थोडंसं घालणार आहोत त्यामध्ये पाणी घालताना थोडं घालायचं आणि या प्रकारे आपण त्याला मिक्स करून घ्यायचं। बघा, ढोकळा तर सर्वांनाच आवडतो, पण तो प्रत्येकाच्या हाताने व्यवस्थित बनत नाही, कारण की त्यासाठी काही कारणंही असतात। बघा, असा सरसर हात घुमवायचा बरं का। हां, आणि त्यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या अगदी या प्रकारे असा। आणि यात मी घातलेली होती थोडीशी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपण घालूया थोडंसं तेल। साखर घातल्याने ढोकळा हा गळ्याला असा लागत नाही, छान लागतो। आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशी हवी। आणि त्याला आपण आता 20 मिनिटासाठी रेस्टवर ठेवलेलं होतं। 20 मिनिटं रेस्टवर ठेवल्यानंतर आता आपण आपला ढोकळा पॅनमध्ये टाकणार आहोत। ढोकळा बनवण्यासाठी सर्वात पहिली टिप म्हणजे ढोकळा बनवण्यासाठी पाणी हे आधीच उकळीला ठेवायचं, इनो टाकायच्या आधी। आता आपण यामध्ये इनो टाकून घेतलेला आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण आपला बॅटर पॅनमध्ये टाकून घेऊया अगदी या प्रकारे। इनो डिॲक्टिवेट होण्याच्या आधीच। आणि आता आपण आपला ढोकळा तयार करून घेऊया। जर तुमच्या पानाला नीट उकळी आली नाही तर तुमचा ढोकळा हा स्पंजी होणार नाही। आता आपला ढोकळा झालेला आहे 10 ते 15 मिनिटात रेडी। आणि त्यावर आता आपण घातलेला आहे तडका देण्यासाठी मी इथे मिरची, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकलेला होता। बघा, त्याचा मी तडका दिलेला आहे आणि आपला ढोकळा एकदम चांगल्या तऱ्हेने तयार झालेला आहे, एकदम स्पॉन्जी अगदी या प्रकारे। आणि ढोकळा काढताना आणखी एक टीप म्हणजे ढोकळा कधीही गरम काढू नये, त्याला थोडंसं थंड झाल्यानंतरच कापून घ्या आणि व्यवस्थित काढून घ्यायचा, तेव्हाच तो व्यवस्थित आकार निघतो। इथे बघा माझं लेकरू कसं मधामध्ये करते। हां, तो बघा कसा करतोय। हे लेकरं पण बिलकुलच ऐकत नाही बघा। हां, आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी झालेला आहे। तर बघा, घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बरं का। हां, कसा झाला आहे ढोकळा तेही नक्की सांगा। धन्यवाद।